सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू आहे, परंतु यंदा शेतकऱ्यांची दिवाळी मात्र अंधारात आहे. आपण सध्या आहोत नांदेडच्या महादेव पिंपळगाव येथे. आपण पाहू शकतो की हे शेतकरी आहेत आणि हे शेतकऱ्यांची संपूर्ण 100% नुकसान झालेलं आहे. शेती पिकांचं अतिवृष्टीमुळे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांची दिवाळी मात्र आता अंधारात आहे. आपल्यासोबत हे महादेव पिंपळगावचे शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. काय सांगाल? अतिवृष्टीमुळे आपलं नुकसान झालंय, दिवाळीचा सण सर्वत्र उत्साह सुरू आहे. तुमची दिवाळी कशा पद्धतीने साजरी होते? आजच्या डेटमध्ये पिंपळगाव नगरीमध्ये कुणीही दिवाळी साजरी केली नाही. परिस्थिती भयानक आहे. शेतकऱ्याची कुठलाही मोबदला शासनात आतापर्यंत आला नाही. आले ते काय तुटपुंजे आलेत, 2,500 2,000 कुणाला 3,000 4,000. 4,000च्या वर एकाही शेतकऱ्याला पैसे आले नाहीत. त्याच्यामुळे दिवाळी करण्याचा प्रश्नच नाही. आतापर्यंत काय दिवाळी कुठल्याही शेतकऱ्याने उत्साहामध्ये साजरी केली नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. संध्यामध्ये एक याचं वातावरण आहे. कुणाची परिस्थिती नाही दिवाळी साजरी करण्याची. गंभीर परिस्थिती आहे सर आजच्या डेटमध्ये. दुसरे काही शेतकरी आहेत आपल्यासोबत. काका आहेत. काका, काय सांगाल, कशा पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली? कशाने करावं, काहीच नाही. 1 रुपयाचा माल झाला नाही. आता चला माझ्या शेतात, आता बघा, अक्षरशः बघा तुम्ही जाऊ. आज पाणी आहे, आज घरातून पैसे लागले. 4,000 रुपये आले 2 एकरला. 4,000 काय होती? शेती करावं, पेराव, नांगर जुपण बी भरण काय करावं. बी बेमार माणूस आहो, मला 4,000 गोळ्यात लागतात महिन्याला. 2 एकर शेती आहे मला. बायपास झालेले 2 धाम. शेती तरी काम होती मला. अहो, करायचं कसं, जगायचं कसं सांगा तुम्ही? या सरकारनं सांगावं जगायचं कसं. बँकेचं कर्ज आहे, हेच वसूल करतात, हेच माफ माफ करा म्हणतात. एकदा वसुली करा म्हणतात. भरायचं का नाही सांगा ना तुम्ही? आज चला, आज आत्ता अक्षरशः डोळ्यानं बघा तुम्ही. सरकारनं तर पॅकेज काय पॅकेट दिलं हो? 4,000 काय होते? अहो, त्याचा तर एका दिवसा खर्च नाही त्या चोरायचा. ते चोर खुर्चीवर बसून इंग्लिश मारतात, इंग्लिश. इथं काय 40 रुपये सिगरेट वाढतात, ब्लॅक पेपर पितात. इथं पेपर काला म्हणतात तेच माहित नाही की बापू. सांगा की तुम्ही, मेला काय तेला काय काय त्या चोरायला? उद्या म्हणतात आम्हाला निवडून द्या. निवडून गेले की वाऱ्यानं पळाले जातात, वाऱ्यानं. आला काय कांदा बघायला? मेला की जिथं आहे ते शेतकरी. सांगा ना तुम्ही. तेव्हा त्याला हळहळ लागल शेतकऱ्याची काय आहे ते. याचे लेकरं सुखी, त्याला बॉडीगार्ड, त्याला सगळं शिक्षण फुकी. मेले काय शेतकऱ्याची लेकरं रोडवर? जिल्हा परिषदला सुद्धा शिकित नाही तर पैसे भर म्हणतात. फी तवा भरतो तुझ्या लेकराला. कोण मास्तर आहे शिकणारा? एक दिवस त्यानं पगार देणार, शाळेला कुलूप लावायले. आता तुमच्या गावामध्ये किती जणाला पैसे आलेत? किती? अहो, तुटपुंजी मदत आली हो. तिथं पंचायतला यादी लावली बघा तुम्ही. 25% लोकांना आली, 75 लोक तसेच हात. ते बी 2,000 आणि 3,000 आले. निश्चितच हे शेतकरी होते, यांचा रोष आपण सरकारविरुद्ध पाहू शकतो. दुसरे काही शेतकरी आहेत. काय सांगाल काका, किती एकर तुम्हाला शेती आहे? आणि आता इथं निवांत तुम्ही बसला, सगळीकडे तर दिवाळी मोठ्या उत्साह साजरी होते. 2 एकर 20 गुंठे जमीन आहे माझी. संपूर्ण अतिवृष्टीने गेली. शासनाचा 1 रुपया सुद्धा आला नाही आम्हाला. आम्ही तहसीलदार साहेबापाशी गेलतो की साहेब आम्हाला रुपया आला नाही, आम्ही दिवाळी कशी करू? ते येणार आहेत पण फक्त आश्वासन द्यायला येतं. मग आम्ही आश्वासन किती दिवस जगावं? नाही, आज दिवाळीचा सण समजा लेकरं बाळाला येते, त्याला काय काय करावं, काय खाऊ घालावं सांगा मला. हा, 1 रुपया शासनाने दिला नाही. शेतामध्ये 1 रुपया उत्पन्न नाही. मग शेतकऱ्याने करावं काय सांगा? हा, नाही, पशुगिरीचं सरकार काय कामाचं आहे? आता घरी दिवाळी कशा पद्धतीने व्हावी, तर तुम्ही निवांत बसला सावली खाली. नाही, बसलो नाही साहेब, मी पाण्याकरता आलतो. हां, आता काय करणार साहेब? आता हाय तसं तेल मीठ समजा आज फोडलं तेल नाही. मग आता सण आम्ही साजरा करावं कसा सांगा? 1 रुपया नाही यावा. पुरे फसवेगिरी. अगोदर काय म्हणतो गव्हर्नमेंट की बा तुम्हाला दिवाळीला आम्ही मदत देतो. 1 रुपया मदत दिलेलं नाही. आम्ही पुन्हा तहसीलदारापाशी साहेब आम्हाला 1 रुपया आला नाही हो म्हणलं. तर मामा येणारच पैसे म्हणले. आता केव्हा येणार तर सांगा, का आम्ही मेल्यानंतर येणारच काय सांगा?
निश्चितच हे महादेव पिंपळगाव येथील शेतकरी होते. सरकारविरुद्ध या शेतकऱ्यांचा रोष सुरू आहे. दिवाळीचा सण असताना शेतकऱ्यांची मात्र दिवाळी अंधारात आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, महादेव पिंपळगाव, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.